वसमत शहरातील संकटमोचन हनुमान मंदिर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही जय भवानी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली। हे मंडळ केवळ धार्मिक कार्यक्रमच नाही तर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी देखील ओळखले जाते। या गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी भजनी मंडळ, लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते। झाडे लावणे आणि गरीब आणि होतकरू मुलांना मदत करणे असे स्तुत्य उपक्रमही हे मंडळ राबवत असते। या वर्षीही मंडळाने भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते। या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। रोहित अग्रवाल, ओंकार कर्णेवार, कसबेकर, योगेश शिंदे, तेजस पांडे, सुमेध बोराळकर, ऋषिकेश चिंते, अभिजित राठोड, श्रेयश बोराळकर, अतुल पवार आणि संदीप पवार यांसारखे कार्यकर्ते मंडळासाठी अहोरात्र काम करत आहेत आणि गणपती बाप्पांची सेवा करत आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री जय भवानी गणेश मंडळ हाऊसिंग सोसायटी वसमत नगर, श्री संकटमोचन हनुमान मंदिर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना झालेली आहे। या गणेश मंडळाची स्थापना 1983 साली झालेली असून दरवर्षी या गणेश मंडळातर्फे गणपतीच्या दिवसामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। त्याचप्रमाणे दर हनुमान जयंतीला या मंदिरामध्ये महाप्रसाद केला जातो। दरवर्षी हजारो भक्त या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात आणि हे सगळं श्रेय आमची ही जे नवीन टीम आहे आता गणेश मंडळाची, या गणेश मंडळाच्या नवीन टीममध्ये सगळे आमचे छोटे असो मोठे असो सगळ्यांचं सहकार्य आम्हाला या गणेश मंडळाला लाभतं। कोणत्याही प्रकारचा एखादाही भक्त आमच्या गणेश मंडळाकडून महाप्रसादातून कोणताही भक्त वापस जात नाही, तो प्रसाद ग्रहण करूनच जातो। आणखीन कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात? आता छोटे छोटे कार्यक्रम म्हणजे महिलांचा जास्त हे असतो, दिवसा भजनं असतात, रांगोळी स्पर्धा घेतली, त्याच्यानंतर ती खुर्ची स्पर्धा घेतली, रंगीत खुर्ची, असे छोटे मोठे यावर्षी लहान मुलांचे सगळे जेवढे आहेत प्राधान्य, त्यांचे संस्कार कसे वाढावेत याकडे आमचं लक्ष असतं या मंडळाचं। विशेषतः ही गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी थोडंसं पावसाने उघडीच दिली नसल्यामुळं हा थोडासा खोळंबा झालेला आहे। परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गणेश मंडळानं, जय भवानी गणेश मंडळानं महाप्रसादाचं आयोजन केलं। बऱ्याच लोकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला आणि जे कोणी अजून राहिलेत त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। यावर्षी गणेश बाप्पांना काय मागणी केली? त्यांना एकच मागणी आहे की या सर्व समाजामध्ये शेतकरी असो, विद्यार्थी असो, अजून कोणत्याही वर्गातले लोक असो, त्या लोकांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहावा। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं असं नैसर्गिक संकट आपल्या कोणत्याही भागामध्ये येऊ नये। वसमतच्या सर्व नगरवासियांना मी विनंती, गणपती बाप्पाच्या गणेश जयंतीच्या निमित्तानं, चतुर्थीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भवानी, जय शिवराय। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।